विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्तीसाठी विविध संस्थांच्या मार्फत अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. फॉर्म कसा भरायचा डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्व डिटेल्समध्ये चांगल्या प्रकारे व्हिडिओ बघायचा आहे. न चुकता तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे वारंवार प्रश्न येत आहे, की कोणकोणते आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, की विद्यार्थ्यांना हेच माहीत नाही, की कोणत्या संस्थेचे कोणत्या भरतीसाठी फॉर्म चालू झालेले आहेत. ते डिटेल्समध्ये सांगतो. आणि कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीला शिष्यवृत्तीचा लाभ देते हे देखील डिटेल्समध्ये सांगतो. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता या ठिकाणी कोणकोणत्या संस्थेमार्फत अर्ज सुरू झालेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती आणि जी नवीन संस्था आलेली आहे आरटी या पाचही संस्थांची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोणकोणत्या भरतींसाठी चालू झालेले आहे हे देखील पुढे सांगतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी ही 15 कागदपत्रे मी सांगणार आहे ती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती कागदपत्रे आहे हे देखील महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिल्यांदा जो पॉइंट आहे तो तुम्हाला कव्हर करून घेतो. जेवढ्या पण वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या कोणत्या कॅटेगरी कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीला लाभ देते, शिष्यवृत्ती देते हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर जी बार्टी नावाची संस्था आहे, बार्टी नावाची जी संस्था आहे ती एस-सी कॅटेगरीला शिष्यवृत्ती देत असते. त्याच्यानंतर टार्टी नावाची जी संस्था आहे ती एस-टी कॅटेगरीच्या मुला-मुलींना या ठिकाणी शिष्यवृत्ती देत असते. आणि आर-टी नावाची जी नवीन संस्था आलेली आहे ती एस-सी कॅटेगरीतील मातंग एस-सी कॅटेगरी आहे त्याच्यातील उपकॅटेगरी आहे मातंग या जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असते. त्याच्यानंतर महाज्योती नावाची जी संस्था आहे ती ओबीसी, एसबीसी, एन-टी आणि विजय या वेगवेगळ्या कॅटेगरीमधील मुलांना आणि मुलींना शिष्यवृत्ती देत असते. त्याच्यानंतर सारथी नावाची जी संस्था आहे ती एस-सी-बी-सी कॅटेगरीला शिष्यवृत्ती देते. त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी शामिल असतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, हे फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात हे बघण्या अगोदर काही विद्यार्थ्यांना हेच माहीत नाही, की वेगवेगळ्या संस्थांमार्फत कोणकोणत्या भरतींसाठी अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा ते मी तुम्हाला सांगतो. इथे तुम्ही पूर्ण चार्ट मी बनवले आहे. तुम्ही बघू शकता किंवा स्क्रीनशॉट देखील काढू शकता. आता यूपीएससी दिल्ली त्याच्यासाठी या भरतीसाठी बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती सर्व संस्थांमार्फत अर्ज चालू झालेले आहेत. त्याच्यानंतर यूपीएससी महाराष्ट्र सर्व संस्थांमार्फत जेवढ्या पण संस्था आहेत सर्वांसाठी अर्ज चालू झालेले आहेत. त्याच्यानंतर एमपीएससी स्टेट सर्व्हिससाठी म्हणजेच कंबाईन राज्यसेवेसाठी सर्व संस्थांचे अर्ज चालू झालेले आहेत. त्याच्यानंतर एमपीएससी मेस सर्व संस्थांचे अर्ज चालू झालेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं कंबाईन एमपीएससी कंबाईनचं आहे. त्याच्यामध्ये फक्त बघू शकता बार्टी, आरटी, महाज्योती या 3च संस्थांचे अर्ज चालू झालेले आहेत. टार्टीचे आणि सारथीचे अजून अर्ज चालू झालेले नाहीत. ते 1-2 दिवसामध्ये चालू होऊनच जातील. चालू झाले आहेत असेच तुम्ही समजून चला. त्याच्यानंतर बँकिंग आणि रेल्वेसाठी सर्व संस्थांचे अर्ज चालू झालेले आहेत. एस-एस-सी सीजीएलसाठी फक्त महाज्योतीचे अर्ज चालू आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे पोलीस भरतीसाठी बार्टी आणि टार्टी या 2च संस्थांचे अर्ज सध्या चालू झालेले आहेत. बार्टी आणि आरटी या 2च संस्थांचे अर्ज चालू आहेत. टार्टी, महाज्योती आणि सारथी या 3 संस्थांचे अर्ज चालू झाले नाहीत. पोलीस भरतीसाठी फक्त बार्टी आणि आरटीचेच अर्ज सुरू आहेत. त्याच्यानंतर शिक्षक भरती टेटसाठी महाज्योती मार्फत अर्ज प्रक्रिया सुरू आहे. आणि एफसी साठी बार्टी, टार्टी आणि सारथी या 3च संस्थांचे अर्ज चालू झालेले आहेत. आता खूप मुलांचा जो दुसरा मेजर प्रश्न येत आहे, की पोलीस भरतीसाठी बार्टी आणि आरटीचेच फॉर्म चालू आहेत. सारथीसाठी, टार्टीसाठी आणि महाज्योतीसाठी कधी चालू होतील? तर येत्या या आठवड्यामध्येच सर्व चालू होऊन जातील. ठीक आहे. आणि वेळोवेळी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती याची अपडेट तुम्हाला दिली जाईल. आता कागदपत्रांचा पॉइंट मी सर्वात पहिल्यांदा कव्हर करून घेत आहे. जो आता सर्वात महत्त्वाचं इथं कागदपत्र मी तुम्हाला सांगायला सुरुवात करू. सर्वात पहिल्यांदा तुमचा तुमचा जो ईमेल आयडी आहे, पर्मनंट ईमेल आयडी तुमच्याकडे तुमचा असणे गरजेचे आहे. एक पहिला कागदपत्र सांगितला पर्मनंट तुमचा ईमेल आयडी. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुमचा पर्मनंट तुमचा मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुमचा नवीन पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे आहे. आणि सही हे 4 कॉमन कागदपत्रे सर्वांकडेच उपलब्ध असतात. हे तुम्हाला अगोदर मी सांगून घेतली. त्याच्यानंतर आता जे मेजर डॉक्युमेंट्सली महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे.
एक मिनिट. ठीक आहे, बघू शकता. ब नावाच्या पॉइंटमध्ये त्यांनी दिलेले आहे. इथं कोणत्याही योजनेच्या लाभासाठी उमेदवारांकडे आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हता तसेच कागदपत्रांची यादी त्यांनी इथे दिलेली आहे. सर्वात पहिल्यांदा मी सांगतो, एच-डी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहेत ही कागदपत्रे. नंतर मी तुम्हाला सांगतो. आता जे पहिलं दिलेलं आहे, जात जात जमातीचे मूळ प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं या ठिकाणी जे जात पडताळणी म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. परंतु कोणकोणत्या कॅटेगरीला असणे गरजेचे आहे? तर येथे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी वगैरे सर्व धरता फक्त एस-टी कॅटेगरीला. आता कास्ट सर्टिफिकेट जे कंपल्सरी केलेले आहे, जात पडताळणी, कास्ट व्हॅलिडिटी फक्त एस-टी कॅटेगरीला कंपल्सरी आहे. बाकीच्या कॅटेगरींना फक्त या ठिकाणी जातीचा दाखला असला तरी देखील चालेल. एस-टी कॅटेगरीला जात पडताळणी कंपल्सरी आहे. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आता मागील वर्षी खूप विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले, त्यांचा नंबर देखील लागला होता. परंतु कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. आणि दुसरा एक कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे शेवटला, त्याच्यामुळे देखील तुमचा लाभ अडू शकतो. सर्वात महत्त्वाचा तिसरा पॉइंट आहे इथं, तुमचे 10वीचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं 10वीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर 12वीचं गुण प्रमाणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन केलेलं असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमच्याकडे 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट असणे गरजेचे आहे, दोन्हींपैकी एक. त्याच्यानंतर जर आता काही मुले 12वी पर्यंत फॉर्म भरत आहेत. त्यांना फक्त 10वी आणि 12वीचं असले देखील तरी देखील चालेल. आता परंतु काही विद्यार्थी एम-पी-एस-सी राज्यसेवेचा अभ्यास करतात. त्यांना फॉर्म भरायचा असेल तर त्यांच्याकडे पदवीचे मूळ प्रमाणपत्र किंवा गुण प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे रहिवासी दाखला म्हणजेच डोमिसाईल अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी छायांकित प्रत ओरिजिनल तुमचं आधार कार्ड असणे गरजेचे आहे. तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणे गरजेचे आहे आणि तुमचं पासबुक देखील असणे गरजेचे आहे. फॉर्म भरताना सध्या हे लागत नाही, परंतु तुम्हाला या ठिकाणी नंतर लाभ घेण्यासाठी हे लागेल. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे याच्यामध्ये खूप मुलांना याच्यामुळे मागील वर्षी ॲडमिशन होऊन पैसे भेटले नव्हते. तहसील कार्यालयातून निर्गमित केलेला मूळ उत्पन्नाचा दाखला तुम्हाला असणे गरजेचे आहे. हे कसे लागते तुम्हाला? आता फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळी 2025चा, 2023चा आणि 2024 मागील 3 वर्षाचा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस. त्याच्यानंतर जर दिव्यांगमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल, तर दिव्यांग प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. जर अनाथमधून फॉर्म भरत असाल, तर अनाथ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला येथे सांगतो. नॉन क्रिमिलेअर कोणाला लागते? नॉन क्रिमिलेअर कोणाला लागते? तर सारथीमधून आणि महाज्योतीमधून या 2 संस्थांमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरतात, त्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर असणे गरजेचे आहे. तर एवढी महत्त्वाची तुम्हाला ही 12 कागदपत्रे सांगितली आणि वरती तुम्हाला सांगितले मोबाईल नंबर, ईमेल आयडी, त्याच्यानंतर फोटो आणि सही. अशा प्रकारचे तुम्हाला एकूण 15 ते 16 कागदपत्रे मी सांगितली, जे तुम्हाला फॉर्म भरतानाच लागणार आहेत. याच्याबद्दल जर कागदपत्रांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल, तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.